हॅलो चिक चला मॅचला थोडंसं गेम स्पीडअप करणं मॅच स्पीडअप करणं इथून मात्र बंधनकारक असेल. नाणेफेक विन झाला इथे मात्र संघ गोरसाई आणि सर्वात आधी विराज 11 अर्थातच गोरसाई ब संघ आदरणीय उमेश भाऊ सोनावणे यांच्या अर्थात मार्फत हा संघ किंवा त्यांच्या प्रयत्नातून इथपर्यंत पोहोचलाय. चला गोरसाई संघ आपले बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्यायचे. तुमच्यामुळं दुसरा कोणावर अन्याय होणार नाहीये या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची. तुमच्यामुळे गोरसाई संघ कोणावर अन्याय होणार नाहीये. गोरसाई ब या गोष्टीची आपण नोंद घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विराज 11 गोरसाई ब मधून दाखल होत असताना आपण पाहताय. अर्थातच एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल सूरज केणे आणि अर्थातच संदेश केणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण इथून मात्र पाहताय. केणे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये A1 पवनलाही आजच्या दिवसामध्ये आपण इथे खेळताना पाहिलं. ISPL बॉल चालू झाल्यामुळे भावेश पवार सध्या तरी इथपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. वेगळा फॅन क्रेज त्याही खेळाडूचा अगदी कमी वयामध्ये किंवा कमी वेळामध्ये या टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये ज्यांनी बनवलाय भावेश पवार आज कदाचित मॅच पाहत असेल आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. आज वाढदिवस आहे. पॉवर शेलार ट्रॉफी आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं सर भावेश पवार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल. आणि पॉवर शेलार आणि संपूर्ण पॉवर शेलारच्या आयोजकांच्या वतीनं 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं ही कंपल्सरी संपवायची आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गुणलेखक आपण टायमिंग लावायचं इथून. आपण इथून मात्र पाहताय शुभम राजा आम्ही विनंती करतोय राजा घाई करणं बंधनकारक आहे प्लीज. तुम्हाला तदनंतर फलंदाजी करायची आहे या गोष्टीची आपण नोंद घ्या प्लीज. थोडंसं घाई करा राजा मी विनंती करतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राजा गुळवी निंबवली क्रिकेटकार राजा कोण 5:49 मिनिटानं झाली आहे सुरुवात. बॅटच्या फेसमध्ये चेंडू हलक्या हाताने अगदी दिशा दर्शवून संदेशच्या बॅट मधून हा चेंडू निघालाय. चांगला संदेश देणारा इथून मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार 4. चांगला स्ट्रोक सुरुवात दमदार ठोकलाय इथे मात्र खणखणीत दणदणीत चौकार 4. डिलिव्हरी आपण इथून मात्र पाहिली आणि त्याच्यावर चौकार इथे मात्र ठोकला गेलाय. राजा गोळवीच्या पहिल्याच बॉलवर अटॅक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. धावा संख्या 4. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल यावेळेला दांडी दांडी गुल खेळणारी चेंडू आणि म्हणून मी म्हणतो की निंबवली क्रिकेटकार राजा कोण राजा गुळवी विकेटचं पतन. फलंदाज बाद संदेश बॅक टू पॅव्हलियन. ही मॅच एक चांगली सुद्धा आपल्याला का बघायला मिळेल त्याचं उत्तम उदाहरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मेघनाथला आपण इथून मात्र पाहत आहे. मेघनाथ दाखल होत असताना संदेश यांचे बंधुराजा आहेत. दोघेही बंधुराजा आहेत. एक बंधू बाद झालाय तर दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना बाजूला जेवढाही आमचा प्रेक्षक राजा बसलाय कृपया करून पडदा सोडायचा आहे. पडदा सोडून आपण तिथे मात्र बसायचं या गोष्टीची आपण नोंद घ्या. निंबोली संघाचा आणि गोरसाई ब संघाचा जर का विचार केला तर दोन्ही जे संघ आहेत ते एकाच मैदानावर प्रॅक्टिस करतात. म्हणजे दोघांच्या ज्या दुखरी नस किंवा दोघांच्या ज्या खुबी आहेत त्या चांगल्या पद्धतीने एकमेकांना ठाऊक असेल म्हणजे होणारी मॅच खूप सारी टफ आपल्याला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. म्हणूनच की काय राजा गुळवीनं कुठेतरी मात्र संदेशची शैली ओळखली आणि त्याला मात्र दांडी दांडी गुल करून इथे मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेला. आता मात्र मेघनाथ मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ के दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय राजा गुळवी. चला घाई करा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राजा तयार. पुढचा बॉल यावेळेस सापटून टाकण्याचा प्रयत्न आणि तितक्याच वेगाने चेंडूला पाठवलाय. बाउंड्रीच्या पलीकडे फेकून देत आहेत. चौकार 4. चौकार
आपण इथून मात्र पाहताय चौकार पाहायला मिळाले. सलग 3 चेंडू 3 षटकार ठोका किंवा 3 चेंडू 3 विकेट मिळवा. योगेश वडापाव योगेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र त्या खेळाडूला दिले जाईल. सलग 3 चेंडू 3 विकेट घेतले तर 500 रुपये आणि सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तरी 500 रुपये. आणि आत्तापर्यंतचा जर विचार केला तर 5 जणांनी या पारितोषिकाचा मान इथून मात्र मिळवलाय. आणि पाहूयात या मॅचमध्ये कोण इथून मात्र मिळवताना पाहायला मिळेल का. राजा गुळवीचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात आणला जातोय. धावा संख्या 1 बाद जाऊन पोहोचत असताना 8 या अंकावर आपण पाहताय उमेश भाऊ सोनावणे फॅम टीम विराज 11 गोरसई ब संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना फलंदाजच्या भूमिकेमध्ये आणि गोलंदाजी करत असताना निंबवली संघ. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण मोठ्या फटक्याला पसंती देण्याचा कदाचित सूरज केनेचा क्षमस्व मेघनाथचा प्रयत्न पाहायला मिळाला होता पण सन्मान दिले गेला. चेंडू ज्या पद्धतीने फेकला गेला गोलंदाज तयार. पुढचा बॉल या वेळेस उडवला गेलाय पाठवलं गेलंय चेंडूला आपण फटका तिथे मात्र फसतोय. मेघनाथ जेलबाच्या स्वरूपात बॅक 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 टू द पवेलियन. किशोर मुकादम चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पोहोचा. आणि निंबवली संघ तदनंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. ब्लॅक लाईटचा सामना तुम्हाला करायचा आहे त्यामुळे आयोजकांची ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचते की आपण जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं आहे. 5:49 आपण सुरुवात केली होती. 5 मिनिटं आपले संपलेच सुद्धा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल या वेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. आणि सिंगल मिळेल षटक संपेल आय थिंक क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम उमेश भाऊ सोनावणे फॅम टीम विराज 11 गोरसई ब संघाची 2-9. चला नवीन गोलंदाज ॲडव्होकेट सन्माननीय सचिनजी पाटील साहेब समीरजी पाटील साहेब आणि हृदयजी भोईर साहेब हे त्रिमूर्ती इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय की आपण कृपया करून VVIP डाईसमध्ये येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि चला थोडंसं घाई करूयात आपण. नितीनला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. न्यू बॅटर किशोर मुकादम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्ञानेश्वर मुकादम आमचे परम मित्र आहेत चांगले गुणलेखक आहेत त्यांचे बंधुराज आहेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवर व्हेरिएशन दर्शवण्याचा प्रयत्न आधीच धोक्याची जी संभाव्यता होती ती दर्शवली गेली होती किशोरच्या मार्फत. त्यामुळं चाणक्य नीतीने चेंडू आता मात्र फेकला गेला आणि किशोरला सध्या तरी थांबावा इथे मध्ये दर्शवला गेला. गोलंदाज नितीन तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक करतायत जीवाच्या आकांतानं प्रयत्न. 1 बाउन्स क्लिअर करत चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4 चौकार आपल्याला इथून या अंकावर धावफलक. थँक्यू सो मच डीजे. 2 चेंडूचा घे संपुष्टात. धावसंख्या 2-13. थोडंसं जखडून आणि पकडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत निंबवलीकर. नितीन प्लीज फास्ट. नितीन यष्टीरक्षक आम्ही आपणासही विनंती करतोय प्लीज थोडंसं सहकार्य आपलं अपेक्षित असणार आहे.
गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे, उडवले गेले चेंडूला. टेक्निकल स्ट्रोक, मादक सौंदर्य वाढवणारा फटका, षटकार, चौकार, 4 धावा. हो हो हो, यावेळेस सोडवले गेले चेंडूला. दिशा दर्शवली गेली आहे, चेंडू काली. राजा राजा गुळवीच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं होतं पतन. फलंदाज बाद. परतावा लागेल तंबूच्या असला. आपण इथून मात्र पाहताय, आपण पाहताय 9 मिनिटं तुमची इथून मात्र संपलेत. शेवटचा 1 मिनिट शेष राहतोय आणि चेंडू तुम्हाला 1 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. इथून मात्र 2. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि बॅटर तुम्हालाही विनंती करतो, आपल्यामुळं कुठल्या दुसऱ्या संघावर अन्याय होणार नाही, या गोष्टीचीही काळजी घेणं तुम्हाला थोडंसं बंधनकारक असेल. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये. यावेळेस 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 फटका फसतोय की काय? लाजवाब झेल. एफर्ट्स आहेत, एफर्ट्स, जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. स्वतःच्या जागेपासून 10 ते 15 पावलं दूर धावत जाणं आणि त्याच्यानंतर चेंडू कलेक्ट करणं किती कठीण असतं. अशक्यलाही शक्य रीतीनं मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र करून दाखवलंय. काय झेल टिपलाय, न सांगता टाळ्या प्रत्येकाने इथे मात्र वाजवल्यात. आज जर निंबवली संघ इथून मात्र जर का क्वालिफाय झाला तर निंबवली गावचे जावई आणि प्राजक्ता मंडप डेकोरेटर्सचे मालक हृदयजी भोईर साहेबांकडून उद्याच्या दिवसामध्ये त्यांची संपूर्ण जेवणाची व्यवस्था इथून मात्र केली जाईल. निंबवलीकर उद्या लवकरच या जर क्वालिफाय झाले तर. शुभम आणि राजा, क्या बात आहे. जावाई यांचं प्रेम आहे, त्या गावचे जावाई आहेत आणि त्यांचं प्रेम इथून मात्र ते दर्शवत आहेत. आपण पाहताय चेंडू संपुष्टात येत आहेत 5. चला शेवटचे 10 सेकंद शेष आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला हा मात्र चेंडू इथून मात्र फेकायचा आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सक्सेसफुली स्ट्रोक. हो हो, काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरी धाव घेण्याला कुठेतरी मात्र बंधन घातलं गेलं. षटक संपला क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4-5-17. झालाय. अंतिम षटक हाताळण्याकरिता शुभमला इथे मात्र आणले गेले. ओहो, यावेळेला घडतीये चुकी. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनला सलामी देत निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावत संख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतीये टीम विराज 11 गोरसई ब संघाची 21-21 फायटिंग स्कोर. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू ओके का? ब्लॅक स्क्रीनला जाऊन जो धडकलाय तो प्रतीक गुळवी ओके आहेत का? येस ओके आहेत.
ग्रामीण भागातले खेळाडू आहेत आपण आणि अशा कित्येक दुखापती घेऊन आज आपण मोठे झालेलो आहोत आणि प्रतिकितिमत्ता दर्शवत असताना आयरॉन मॅन निंबोली संघाचा म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या चेंडूचा खेळ खल्लास झालाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला हा फटका कन्वर्ट होतोय सिंगल करिता आगे कुछ मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचतायत ती म्हणजे अर्थातच 22 या अंकावर. दोन चेंडूचा खेळ इथून संपूर्ण झालाय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेला दांडी दांडी गुली करणारा हा चेंडू विकेटचं बदन फलंदाज बाद. पहा चोरी केली गेली आहे विकेटची जबरदस्त. शुभमला आपण पाहत आहे आणि राजा गुळवी आणि शुभम गुळवी दोन्ही बंधुराज निंबोली संघाकरिता सध्या तरी एक चांगली कामगिरी बजावत असताना चेंडू संपले. आत्तापर्यंत गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला आहे. धावसंख्या 22. 5 बाद 22. गेम स्पीड अप बॅटर धावत या प्लीज. काय आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवतोय. आयोजक गोलंदाज यार. पुढचा बॉल दिशा दर्शवत आहेत या वेस्ट बाउंड्रीच्या दिशेने धाव घेणारा चेंडू होईल का सीमारेषा पलीकडे. यस डेफिनेटली चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. चेंडू संपतायत आतापर्यंत 4. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी राहतोय. गुंदा ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस शुभमनं स्वतःला झोकून दिलं पण चेंडू अडवायचं सोडलं नाही. बॅकअपला पोहोचलाय नितीन. मग लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचा बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर दिलं गेलेलं इथून मात्र क्षेत्ररक्षकाने दिलेलं बॅकअप का महत्वाचं असतं. उत्तम उदाहरण. सिंगल मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 27-27. चला अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. घाई करावी लागेल थोडी. गोलंदाज शुभम. पुढचा बॉल यावेळेस अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये सक्सेसफुली शुभमकडे फेक करणं गरजेचं होतं आणि अर्थातच इथून मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 धावेच्या बढतीने धावसंख्या 29 विजयाकरिता निंबोली संघाला 30 धावेची आवश्यकता. चला फास्ट. निंबोली संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले म्हणजे 2 धावसंख्या आपण अजून ऍड करूयात. धावसंख्या होती 29 जाऊन पोहोचतीये 31. विजयाकरिता 32 धावसंख्येचं आव्हान असणार आहे टीम गोरसई ब संघाला. आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. ॲडव्होकेट सचिनचे पाटील साहेब येथे उपस्थित होत आहेत. मी संदीप भाऊ घरत यांना विनंती करतो आपल्या शुभस्य ॲडव्होकेट सचिनजी पाटील साहेबांना आपण या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं आहे.
शाही सन्मानित होताना आपण पाहताय ॲडव्होकेट सचिनजी पाटील साहेबांना या क्रीडा मंचावरून आपण सन्मानित होताना पाहताय. थँक्यू सो मच साहेब, आपण अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता आले. तदनंतर श्री समीरजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलंही स्वागत या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. सन्माननीय ॲडव्होकेट साहेब ज्यांचंही खूप सारं प्रेम या स्पर्धेवर पाहायला मिळालं. समीर पाटील साहेबांना आपण सन्मानित करतो. समीरजी पाटील साहेबांचंही नितांत प्रेम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या पॉवर शेलार संघाचा आणि संदीप भाऊंचा एक शब्द आणि दुसऱ्या क्षणाला जे व्यक्तिमत्व अर्थातच मदतीचा हात इथे पोहोचवतात. ज्या पद्धतीने शेलारगाव मी तदनंतर हृदय भोईर यांना सन्मानित करण्याची विनंती करतो. दही अंडीमध्ये फेमस आहे, क्रिकेटमध्ये फेमस आहे, तुळशी योगेश वडावासाठी फेमस आहे. त्यामध्ये फक्त आणि त्याच पद्धतीने क्रिकेटची स्पर्धा असल्यावर स्पॉन्सरशिप सर्व अधिक मिळण्याकरिता ही शेलार गाव इथून मात्र फेमस आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण हे आमचे ॲडव्होकेट सचिनजी पाटील, समीरजी पाटील आणि हृदयजी भोईर साहेब या त्रिमूर्तींच्या मार्फत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला 32 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलं गेलंय. 32 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार होईल का आपण इथून मात्र पाहूयात. आमच्या ऑन स्क्रीन आपण इथून मात्र पाहताय संस्कार साऊंड, शंकर साऊंडला आपण इथून आपण लाईव्ह स्क्रीनला आमच्या इथून मात्र पाहताय शंकर साऊंड प्रोफेशनल साऊंड अँड डिस्को लाईट्स, अर्थातच शेलार तालुका भिवंडी डिस्ट्रिक्ट ठाणे. आणि एकंदरीत जर का आपण विचार केला ना तर शंकर साऊंड या विभागा नव्हे तर संपूर्ण भिवंडी क्षेत्रामध्ये खूप सारं पॉप्युलर आहे. शंकर साऊंडच्या व्यतिरिक्त जर का आपण शंकरदादांना बघितलं तर चलचित्रामध्येही त्यांचं खूप सारं मोलाचं योगदान या भिवंडी नगरीमध्ये राहिलं आहे. अनेक VIP असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाचं चलचित्र इथे मात्र पाहायला मिळतं तर अर्थातच शंकरदादांचं पाहायला मिळतं. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कलेच्या दुनियामध्ये ज्यांनी आपला आता नावलौकिक कमवायला उमटवायला सुरुवात केली आमचे गणेशजी असतील त्यांनाही आपण पाहताय. आणि गणेश DJ पुरती मर्यादित जातात, एक चांगले ब्लॉगरसुद्धा आहेत मिस्टर गणा ब्लॉग. त्यांच्या चॅनलला एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या माणसाला मोठं करायला शिका. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला या गोष्टींची गरज लागेल तेव्हा आमच्या DJ शंकर आणि गणेशला नक्की आवाज द्या. तुमचा शब्द आमची पूर्तता. थँक्यू सो मच. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. आणि अर्थातच सिंगल मिळते यावेळेस आपण इथून मात्र पाहताय. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 2 या अंकावर बिनबाद 2. थोडीशी स्लो सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी टीम अर्थातच आई वज्रेश्वरी निंबोली ब संघाची होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. राजा गोळवी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहताय. सूरज खेने गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होत आहे. षटकातील पुढचा बॉल फिरकावून देण्याचा प्रयत्न यावेळेस जज केलं गेलं परफेक्टली, पण ताकद थोडीशी कमी. निंबोली क्रिकेट का राजा बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन, महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज बाद. पण मॅचच्या दिशेने विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एक बंधू मैदानाच्या बाहेर जर गेला तर एक बंधू मैदानाच्या आतमध्ये येताना आपण इथून मात्र पाहताय. शुभम गुळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशनचा जर का आपण विचार केला तर 15 चेंडू आणि विजयाकरिता 28 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सूरज खेणे तयार. षटकातील पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली, खूप सारा शफल झाला, ऑफ स्टिकच्या बाहेर निघून चेंडूला तकदील केलं गेलं. कुठला तर फ्लॅटने चेंडू बाउंड्रीच्या बाहेर
खूप कमी प्रमाणात हे स्ट्रोक सध्या तरी पाहायला मिळत आहेत आणि कदाचित शुभम गुळवीकडून हा स्ट्रोक फ्लॅट न आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे, पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये षटकार 6. मध्ये थोडीशी गडबड झाली, आम्ही तुमच्यापर्यंत तदनंतर परफेक्टली इक्वेशन पोहोचू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुण्याच्या एकदा पावलांचा वापर. क्या बात आहे, क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला फटका मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक शुभम ऑन फायर. षटकार 6 धावा. षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि धावत संख्या झपाट्याने पुढे सरसावती आहे. ती म्हणजे अर्थातच 14 या अंकावर. म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल 13 चेंडू आणि आता मात्र 18 या धावसंख्येची आवश्यकता. टीम आई वज्रेश्वरी निंबवली ब संघाला. सूरज केणी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहतोय आपण. लगातार 2 चेंडू 2 षटकार आल्यानंतर सलग तिसरा चेंडू जर षटकार ठोकला तर योगेश वडाभाऊ यांच्याकडून 500 रुपये. पुढचा बॉल यावेळेला फटका फसलाय की काय? फटका फसलाय. विकेटचं बटन फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. षटक संपेल क्रमांक 1 चं धावसंख्या 1/14. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका. 12 चेंडू आणि आता मात्र 18 धावसंख्येची आवश्यकता या स्पर्धेकरिता प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या, कारण 2 असोसिएशन आहेत म्हणून टोटल 4 ट्रॉफ्या आम्हाला इथे मात्र पोहोचवल्यात. दानशूर राजा धनराज गायकवाड यांच्याकडून आम्हाला मिळाले. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट मॅन ऑफ दी सिरीज करिता शेलार आंबाडी असोसिएशन करिता स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर, स्वर्गीय निशा सदानंद गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ अनिकेत सदानंद गुंदोलकर साहेबांच्या वतीनं हे आम्हाला ट्रॉफीज मिळाल्यात. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ दी सिरीज भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंकरिता मयूर सुरेश वारगडे आणि योगेश दादा वारगडे यांच्याकडून हे मिळालेत. मॅन ऑफ दी सिरीज करिता कूलर शिलार आंबाडी करिता जितेशजी गुंदोलकर यांच्याकडून मिळालंय आणि सिरीज करिता कूलर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन करिता ॲडव्होकेट हरेजी पाटील यांच्याकडून मिळालंय. टॉस बॉक्स आम्हाला माननीय श्री रघुनाथ त्रिंबक भोईर माजी चेअरमॅन शारदा विद्यालय यांच्याकडून मिळाले आणि खूप सारं दिलदार व्यक्तिमत्व आहे. अर्थातच जे शेलार गावचे तरुण आहेत त्यांच्या पाठी आर्थिक स्वरूपात सामाजिक स्वरूपात उभं राहणारे व्यक्तिमत्व रघुनाथजी भोईर यांच्या नावाने सिव्हिल इंजिनियर अंकित कल्पेश भोईर यांच्याकडून आम्हाला हे मिळालंय. आपण पाहत आहे निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. प्लेयर स्टँड आम्हाला स्वर्गीय रामदास गुंदोलकर, स्वर्गीय जनक गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ नितीनदादा गुंदोलकर आणि सचिन जनक गुंदोलकर यांच्याकडून मिळाले. लाईव्ह आम्हाला विराज उमेश सोनावणे स्टुडिओ उमेश सोनावणे साहेबांकडून इथे मात्र मिळालंय. स्ट्रॉंगली अपील. विकेटचं बटन फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. तदनंतर गॅलरी नंबर 2 सिव्हिल इंजिनियर स्टँड इंजिनियर शालीन शांताराम भोईर आणि इंजिनियर अजय शांताराम भोईर अनंता भोईर यांच्याकडून आम्हाला हे मिळाले. गॅलरी नंबर 2 स्वर्गीय पार्वती रघुनाथ भोईर, स्वर्गीय रघुनाथ दादू भोईर यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोईर साहेब ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला पाहायला मिळाली त्यांच्याकडून हे आम्हाला मिळाले. DJ ज्ञानेश्वरजी किसन भोईर, अजिंक्य पुंडलिक भोईर आणि सतीशजी भोईर यांच्याकडून आम्हाला हे मिळालं. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. लाईव्ह जे नेट प्रोव्हाइड केले गेले ते ज्ञानेश्वर किसन भोईर समाज कल्याण न्यास ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्याकडून मिळाले. जनरेटर व्यवस्था माजी सरपंच शेलार संदीप यशवंत पाटील यांच्याकडून आम्हाला मिळाले. जल है तो कल है पाणी व्यवस्था अक्षरा वॉटर सप्लाय प्रोप्रायटर अल्पेशजी वारगडे यांच्याकडून आम्हाला मिळाले. बॉल व्यवस्था किरणजी पाटील, विकासजी पाटील, संतोषजी पाटील, सुनीलजी गरत, नवनाथजी पाटील, सुमितजी बामणे, प्रल्हादजी भोईर, राम विजय भोईर, महेंद्र भोईर, गजानन गुंदोलकर, आदेश भोईर आणि पंढरेशजी गरत यांच्याकडून आम्हाला इथून मात्र मिळाले. मॅन ऑफ द मॅच आपण इथून मात्र पाहताय कुमार भावेश किशोर भोईर, अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर मंडळ भिवंडी यांच्याकडून मिळालंय. त्याच्यानंतर नाश्ता आम्हाला योगेश भोईर साहेब यांच्याकडून मिळालंय आणि विशेष सहकार्य प्राजक्ता मंडप डेकोरेटर्स हृदयजी भोईर, DJ शंकरजी गरत, चैतन्य मंडप वैभव भोईर आणि नवीन क्रिएशन नवीन भोईर यांच्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. खरं तर आम्ही प्रेक्षक राजाची क्षमा मागतोय, मॅचपासून आम्ही दुरावतोय, पण ज्यांच्यामुळे ही स्पर्धा सक्सेस होती आहे त्यांचंही नावलौकिक करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळं आम्ही ते सर्वात आधी आपण अग्रस्थानी ठेवूयात. आता मात्र जाऊया बॅक टू ग्राउंड.
आतापर्यंत चेंडू संपुष्टात आले आहेत. आतापर्यंत 3 आणि धावसंख्या 3/15 या अंकावर धावफलक विजयाकरिता 9 चेंडू आणि आता मात्र 17 धावसंख्येची आवश्यकता. कपिल केणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुढचा बॉल हो उडवला गेलाय. फटका फसलाय की काय? यस डेफिनेटली फटका इथून मात्र फसतोय. विकेट होतं पतन परतावा लागेल या वेळेला फलंदाजाला अजयला तंबूच्या असल्याला. आपण पाहताय बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्या षटकाराला 500 रुपयाचे रोख पारितोषिक असणार आहे. आणि जर का आज निंबोली संघ क्वालिफाय होतो तर त्यांचे लाडके भाऊजी अर्थातच निंबोली गावचे लाडके जावई यांच्या वतीनं उद्याच्या दिवसामध्ये निंबोली संघाची संपूर्ण जेवणाची व्यवस्था इथे मात्र केली जाईल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 4/15 या अंकावर धावफलक. अजूनही 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय वाईट बॉल की फेअर डिलिव्हरी आहे. तर सध्या तरी इथून मात्र आपल्याला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव फेकी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू संपतायत 5 अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. चांगले की गोलंदाजी. षटक संपेल क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 4/15 विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 17 धावसंख्येची आवश्यकता. विनंती करतो 6 चेंडू 17 धावा 17 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज किशोर मुकादम तयार. षटकातील पहिलाच बॉल वळण प्राप्त करणारा चेंडू माझ्याही बोटामध्ये सरस्वती माता आहे विराजमान हे दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये किशोर पहिल्याच बॉलवर निर्धाव फेकी. आपण इथून मात्र पाहताय 5 बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. पुढचा बॉल यावेळेस चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या रिजन मधून. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतील. जीवाच्या आकांतानं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना सिंगल मिळती आहे. सिंगलनं धावसंख्या 4/16 निम्म्याचा अंतर तर पार केले. विजयाकरिता 4 चेंडू आणि आता मात्र 16 या धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र टीम आई वज्रेश्वरी निंबवली व संघाला गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिळती आहे. सिंगल डबलनं मित्रांनो काही होणार नाही आहे. 3 चेंडू आणि 15 धावा 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना क्षमस्व 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना तुम्हाला आता मात्र मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. पॉवरफुल स्ट्रोक. मॅच जिंको ना जिंको षटकार आलाच पाहिजे. आणि आदरणीय हृदयनाथ भोईर साहेबांच्या वतीने या षटकाराला 500 रुपये रोख पारितोषिक. क्या बात आहे. 2 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. या षटकारानं मॅच बनवली आहे. 2 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता आहे. अजून जर का एखादा मोठा फटका आला ना पारितोषिक तर मिळेलच. पण निंबोलीकरांची विजयाची जी आशा आहे ना ती कुठेतरी मात्र जवळपास जाऊन पोहोचेल. पाहूयात काय घडेल. 2 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता. कॅमेरा वर्क पहा. असं वाटतं दिवसा सामना पाहतो की काय. दिल्ली UP वरून बोलवले आमचे कॅमेरामॅन सूरज. अतिशय जबरदस्त कॅमेरा वर्क इथे मात्र पाहायला मिळतात. हॅट्स ऑफ यू सूरज. क्या बात आहे. गोलंदाज तयार. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्रभाकर दादा. 2 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावेची आवश्यकता. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. हाही बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. क्या बात आहे. जुनं ते सोनं. आता मात्र 1 चेंडू विजयाकरिता
एक चेंडू, 5 धावे संख्येची आवश्यकता. किशोर थांबा, जर का गोल्डन 6 ठोकला तर इथे मात्र निंबवली गावचे लाडके जावई हृदयाची भोईर साहेबांकडून 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. क्या बात है, एक चेंडू 5 धावेची आवश्यकता. गोल्डन 6 ची आवश्यकता. ड्रेसिंग एंड चेसिंग कंपल्सरी. तलवार बुरानी है पर प्रभाकर दार वही है. गोलंदाज तयार, शफल खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला फेर डिलिव्हरी. सामना विजयशी ठरतोय. इथून मात्र गोरसईब उमेश भाऊ सोनावणे फॅम टीम Kapil, please welcome and collect your man of the match prize.